या मॅचमध्ये चांगला कमबॅक करतील? नक्कीच हनी आहे, अशोक आहे. बघू, इतर खेळाडू तर आमचे 2-3 बाहेर आहेत, तर बघू आम्ही प्रयत्न करू. शेवटचा प्रश्न आहे, आयोजन नियोजन या मैदानात खेळताना तुम्हाला कसं वाटतं? खूप अतिशय सुंदर आहे. ग्राउंड तर काय त्याला बोललं तेवढंच कमी आहे. आणि जे हनुमान भावाले संघ हा त्यांनी तिकडनं इकडं अरेंजमेंट केलं आहे हे खेळायचं, पण ते अतिशय सुंदर केलं आहे. तर तेवढंच त्यांचा आभार आहे का आम्हाला पण खेळण्यासाठी संधी दिली. चांगले बाईट्स आपण पाहतोय जनवन पोगाव टीमच्या कॅप्टनकडून मिळाले. टॉस हारलाय, फलंदाजी करायचे. जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आम्ही फिल्डिंगच घेतली असते. परंतु आता मनाविरुद्ध बॅटिंग करावी लागेल. किती धावपण जाण्याचा प्रयत्न केला जाईल? 55 पर्यंत जाऊ. आणि कोणाकडून अपेक्षा असतील कुठेतरी सकाळचं सत्र आहे, गोलंदाजावर कुठेतरी अटॅकिंग क्रिकेट पाहायला मिळेल? 4-5 प्लेयर आमचे बॅट्समॅन चांगले आहेत. धन्यवाद. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉसबॉक्समधून अशी न्यूज आहे की जय हनुमान पोगाव टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा घेतलाय निर्णय आणि इन्व्हाइट केलं सकाळच्या सत्रामध्ये बालाशील प्रतिष्ठान बिनार या टीमला बॅटिंग करण्याकरिता. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्समध्ये.
धन्यवाद. तर पहिल्या मॅचचा टॉस आपण पाहिला असेल, ज्यानुमान पोगाव टीमनं जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय सकाळच्या सत्रामध्ये. आणि बॅटिंग करण्याकरिता आपण पाहतोय स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार ह्या टीमला इन्व्हाइट केलंय. सलामीचे आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेत. आज आपण पाहतोय या स्पर्धेतील अंतिम दिवस, अंतिम दिवसातील पहिली मॅच आपण पाहतोय, जे अनुमान पोगावच्या विरोधात स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. एक मोठी मॅच आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये जे बाउंड्री लाईनचे इथे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल, आपण पोगाव टीमचे जे समर्थक खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल, आपण बाउंड्री लाईनच्या स्टेजच्या समोर उभं राहायचंय. बाउंड्री लाईनच्या लगत आपण उभे राहू नका. आपणास नम्रतेची विनंती असेल. तर जे अनुमान चषक 2024-25 हे आपण आयोजन पाहतोय, जे अनुमान 40+ भावाले यांच्या आयोजन खातेरी स्पर्धा. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आपण पाहतोय. सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. सेकंडवर सुधीर तर नॉन स्ट्राईक एंडला दिनेश. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय गोलंदाज शरद. यावेळेस ढकलला गेलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. पहिली धाव पहिल्या चेंडूवर मात्र जोडत असताना बॅटर आपण सुधीरला पाहतो मैदानाच्या आतमध्ये. श्रीगणेशा होतोय स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमचा. गोलंदाज ट्रॅकवर शरद पुण्याच्या एकदा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला गेलाय. 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय शरद. महेश वारे हा गोलंदाज आपण पाहतोय. 3 धावा फलकावर आहेत. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय आणि पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा मिळतोय. शरद हा मैदानाच्या बाहेर जाईल. विकेट क्रमांक पहिला. एकंदरीत पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, परंतु एलिव्हेशन देऊ शकले नव्हते आणि पहिले विकेटचं पतन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. आपण पाहतोय आवाज भिनारचे ऑनर आदरणीय सन्माननीय किरणजी भोईर यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आणि आदरणीय कैलासदादा भोईर के युवा नेता यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. सुवर्ण संधी असेल स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमला. गोलंदाज तयार न्यू बॅटरच्या समोर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. खाली क्षेत्र निवडलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत आणि यावेळेस चेंडूला सीमा लगत अडवलं गेलंय. त्या दरम्यान मात्र 3 धावा कंप्लीट करत असताना आपण हरीशला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आपलं खातं उघडतोय. धावसंख्या 3च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 6. 6 धावा फलकावर आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. महेश वारे आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सुधीरच्या विरोधात. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या समोर चेंडू पडलाय. चांगलं क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडकडे फेकी झाली आहे. कलेक्शन चांगलं झालं असतं तर चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं. त्या दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना आपण सुधीरला पाहतोय. 2 धावेने धावफलक 8 अंकावर जाऊन पोहोचलाय.
आदरणीय पांडुरंगजी दलवी यांचं शुभ आगमन. प्लेअर ऑफ द डे पैठणी यांच्या माध्यमातून दिली गेली. ते दादा आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 9 अंकावर जाऊन पोहोचलाय. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. टाइम वेस्ट करायचा नाही. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. वेळी संदर्भात सहकार्य करा. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 9 धावा फलकावर 1 गड्याचं पतन झालंय. एकंदरीत पाहिलं तर शरद हा बॅटर मैदानाच्या बाहेर डगआउटच्या आश्रयाला परतला गेलाय. सुधीर आणि हरेश हे जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये भागीदारी निर्माण करत असताना आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. नवीन गोलंदाज सोमनाथ गोलंदाजी ट्रॅकवर दुसरं षटक हाताळण्याकरिता सुधीरच्या विरोधात. तर मात्र पॉवर प्ले समाप्त झालाय. क्षेत्ररक्षण आपण पाहतो दूरवर सजवले गेले. गोलंदाज सोमनाथ सज्ज होताना आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवर कॅमेरा एंड कडून. यावेळेस ट्रॅकर गती परिवर्तन होतं आणि तेच बघितलं बॅटरनं. चेंडू सरळ निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय या इनिंग मधला पहिला चौकार. चांगला स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर होता बघितलं. त्यानंतर ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. खाली क्षेत्र निवडलं. 4 धाबेकरिता आपण हा चेंडू जाताना मैदानाच्या बाहेर पाहिला. धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचली 13. चांगली भागीदारी रचत असताना आपण या 2 बॅटरला पाहतोय सुधीर आणि हरेश. महत्त्वपूर्ण असतं धावांचा उच्चांक गाठायचा असेल तर भागीदारीला खूप महत्त्व आहे. यावेळेस गती परिवर्तन लिडिंग एज होती. स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला होता. दूर राहिले. त्यानंतर मात्र एक सिंगल कंप्लीट करत असताना बॅटर सुधीरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटच्या क्षणाला मात्र फलंदाजानं चेंडू ओळखला. एक सिंगलच्या मदतीनं धावफलक 14 अंकावर जाऊन पोहोचलाय. यावेळेस स्ट्रायकिंगला आपण पाहतोय हरेश. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्याकडे बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचले. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. ज्या पद्धतीनं पाहिलं तर एक विकेट जरूर गमावला असेल परंतु धावा येतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुढे सरसावलाय चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय परंतु झेल सुटलाय. त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 17 या अंकावर. धाबा रोखायच्या असतील तर झेल पकडणं खूप महत्त्वाचं असतं आणि या धाबा मात्र इथे दिल्या जात आहेत बॅटिंग करत असताना स्वर्गीय बालाशेट प्रतिष्ठान भीना टीमला. यावेळेस ऑन साईडला अलोन द कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. एक सिंगल तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलाय. त्यानंतर मिसफील्ड झाले आणि तिसरी धाव धोक्याची ठरेल का? तिसरी धाव धोक्याची ठरली. रनआउटच्या स्वरूपात परतावं लागेल बॅटर हरेशला तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर आपण पाहतोय दिनेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय.
दिनेश भोईर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आणि आपण जर या फलंदाजाचा विचार केला तर खूप चर्चा आहे या फलंदाजाची. मात्र या मॅच मध्ये कशा पद्धतीची बॅटिंग राहील, कशा पद्धतीने मात्र स्ट्रोक केले जातील. यावेळी ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर चौकारकरिता हा येतोय दिनेश भोईरचा वार, चेंडू सीमा पार. चांगला स्ट्रोक दाखवला गेला. दिनेश भोईरच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 23. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर 23 आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. डॉट चेंडू आपण पाहायला मिळाला, दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 23 धावा फलकावर, 2 विकेट नुकसान आपण पाहिलं. एकंदरीत पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली गेली, परंतु अंतिम 2 षटकामध्ये कमबॅक करेल का जय हनुमान पोगाव? कमबॅक करावं लागेल. खूप महत्वाची गोष्ट असते, कमबॅक करणं गरजेचं असतं. गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय यावेळेस अखूर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय आणि चेंडू सरळ पाठवलाय आउट ऑफ द बार. हा येईल सुधीरच्या बॅट मधून पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, पहिला षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ऑफ स्टंपला जाऊन ऑन साइडला हा स्ट्रोक केला गेला. एलिव्हेशन चांगलं पाहायला मिळालं, क्षेत्रक्षेत्र उपस्थित होते, परंतु त्यांच्या आब्याका बाहेरचा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या षटकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचले 29. राजू पुणेचक यावेळेस चांगला स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न जरूर चांगले पाहायला मिळाले. चेंडू अडवला गेला. त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर दुसरे धावेमध्ये करत असताना सुधीर या बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली बॅटिंग करत असताना सुधीरला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 31. 17 धावावर फलंदाजी करतोय हा सलामीवीर सुधीर. यावेळेस चॉक केलं गेलं, बघितलं गेलं, ऑप्शनचा बाहेरचं चेंडू आहे, ढकललं गेलं गली रिजन मध्ये. एक सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 32 धावावर. तिसरे षटक प्रगतीपथावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. सकाळचा सत्र आपण पाहतोय आणि चांगली धावसंख्या उभारली गेली. बॅटिंग करत असताना स्वर्गीय बाळाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम. यावेळी सरळ स्ट्रोक केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, मात्र चांगली कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 2 धावेने धावफलक पुढे जाईल, जाऊन पोहोचेल 34 या अंकावर. कॉलिंग खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये.
एस्नो बेट या 3 शब्दाला मात्र समोल देताना असताना आपण मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटरला पाहतोय. राजू पुणे जगदा यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता, पंच आमच्याकडे वळतायत. हा चेंडू वाईड आहे, एक अतिरिक्त स्वरूपामध्ये धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 35. टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना आपण पाहतोय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम. यावेळेस चेंडू हवेत आहे, एलिव्हेशन गाठलं गेलंय, चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. दिनेश भोईरचा हा दुसरा ब्लास्ट, दुसरा षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते दिनेश भोईर. मी अगोदर म्हटलं होतं या खेळाडूची मात्र चर्चा आहे आणि तीच दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये दिनेश भोईर. दोन सिक्सर त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस अजून एक तडाखा, अजून एक चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. हा येईल दिनेश भोईरचा ब्रँडेड षटकार. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपण दिनेश भोईरला पाहतोय. पैसा कमवणे माझ्यासाठी महत्व नाहीये, धाबा करणं हे मैदानाच्या आतमध्ये माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिनेश भोईर. तर आपण पाहतोय श्रीपतजी वखारे यांचं शुभ आगमन. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळालेत दिनेश भोईरचे. 3 षटकांची समाप्ती झाली, 47 धावफलकावर लागल्या गेलेत. मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलंय आणि कॅप्टनने तेच सांगितलं होतं की आम्ही जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करू आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे त्या क्षेत्रामध्ये. एकच धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण सुधीर या बॅटरला पाहतोय. प्रकाश आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता. पहिला चेंडू एक सिंगल इथे मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या बढतीनं धावफलक 48 या अंकावर जाऊन पोहोचले. तर मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय दिनेश भोईर. मागील चेंडू षटकामध्ये 2 चेंडूवर 2 षटकार आले. तर यावेळेस चेंडू हवेत आहे. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, झेल सुटलाय आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट करत असताना आपण दिनेश भोईरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 50 धावा कंप्लीट करत असताना आपण स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमला पाहतोय. चांगली बॅटिंग, चांगला उच्चांक गाठला गेलाय या सकाळच्या सत्रामध्ये. वॉट अ बॅटिंग. यावेळेस ऑन साईडला अलोन द कार्पेट स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरी धावचा कॉलिंग होईल का. स्ट्राईक एंडकडे फेकी झाली आहे, त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे. ती धाव दुसरी धाव धोक्याची ठरत असताना सुधीरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. यावेळेस पाहायला मिळतं की दिनेश भोईरला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचं काम सलामीर सुधीरच्या माध्यमातून केलं जात होतं आणि कुठेतरी धोकादायक ठरलं. परंतु अंतिम षटक आहे, धोका पत्करावा लागेल. धावा जोडायच्या असतील तर मात्र धोका गरजेचा आहे, कारण दिनेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आग ओढत असताना आपण पाहतोय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 2 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस अजून एक तडाखा, क्षेत्ररक्षकापासून दूर राहिला. 1 टप्प्याकडे चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक.
यावेळेस लिडिंग आहे यष्टीरक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. त्यापर्यंत मुभा होती बॅटरला 2 धाबा कंप्लीट करण्याची. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला मी विनंती करतोय, सोनादेवी टेमगर आणि टेमगर तर दोन्ही टीमला विनंती असेल, सोनादेवी टेमगर आणि टेमगरपाडा दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या टॉस बॉक्समध्ये. तर पहिल्या इनिंगचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 57-58. आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. जय हनुमान पोगाव टीम समोर हे लक्ष असेल तर आपण जाणार आहोत टॉस बॉक्स मध्ये, जिथे सोनादेवी टेमगरच्या विपक्षात टेमगरपाडा असा टॉस केला जाईल. तर मी विनंती करतोय पांडुरंगजी दलवी साहेबांना आणि श्रीपतजी वकारे साहेबांना सुद्धा विनंती करतोय, नाना भोईर यांना सुद्धा विनंती करतोय आपण टॉसमध्ये यायचं आहे. इथे टॉस केला जाईल. सोनादेवी टेमगर च्या विरोधात टेमगरपाडा अशी मॅच पुढील मॅच आपण पाहणार आहोत. एक चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. जय हनुमान 40+ भाबाळे यांच्या आयोजनाखातीर ही स्पर्धा. चला, सोनादेवी टेमगर टीमचा कॅप्टन आणि टेमगरपाडा टीमचा कॅप्टन, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस करण्याकरिता लगेच या. आपण जर टॉस बॉक्समध्ये आला नाही तर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या माध्यमातून आपणास सूचित केलं जात आहे. आज स्पर्धेचा अंतिम दिवस. जय हनुमान भावाळे चषक 20, 24, 25 हे देखणं आयोजन आपण पाहतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट धमाका आपण पाहतोय. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं असेल स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीम बॅटिंग करत असताना 57 धावा फलकावर लावल्यात. भिनार टीमला विनंती असेल आपण मैदानात लगेच जायचंय, आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचंय. जय हनुमान पोगाव टीम समोर 58 धावांचं मोठं लक्ष उभं केलंय. ती मात्र कशा पद्धतीने पार करतील जय हनुमान पोगाव टीम. लक्ष कितीही मोठं असलं तरी संघर्ष, मेहनत, कष्ट ही तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सातत्याने करावी लागते आणि ती मेहनत मात्र जय हनुमान पोगाव टीमच्या माध्यमातून केली जाईल का, हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु आता गोलंदाजी करावी लागेल स्वर्गीय प्रतिष्ठान
बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमला मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल. तर धन्यवाद. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 57 धावा स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमनं बनवल्यात. 58 धावांचं मोठं लक्ष या सकाळच्या सत्रामध्ये जय हनुमान पोगाव टीम समोर ठेवलं गेलंय. सलामीचे बॅटर्स मैदानात दाखल झालेत. या दुसऱ्या इनिंगचा सत्र कशा पद्धतीने राहील, या 58 धावा जय हनुमान पोगाव टीमच्या माध्यमातून चेस केल्या जातील की चांगली गोलंदाजी मात्र दुसऱ्या सत्रामध्ये स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमच्या माध्यमातून केली जाईल. याचं धावतं विवरण या विभागातील गोड आवाज आमचे समालोचक मित्र संदेशजी वखारे जोडले जातील कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सुनील पाटील. वळूया आपण थेट मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी प्रथम फलंदाजी आपण पाहिली स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमच्या बाजूने 57 धावा ठोकल्या गेल्यात. 58 धावांचं लक्ष आहे. नक्कीच दोन्ही टीम्स एकामेकाचा खेळ जाणून आहेत. नक्कीच हे मात्र दोन्ही टीम्सला माहीत असताना एक चांगली लढत प्रेक्षकांना अपेक्षित आहे. प्रेक्षक वर्ग देखील भरपूर मोठ्या संख्येने या ठिकाणी आज उपस्थित झालेत. आजच्या दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच प्रत्येक विकेटसाठी मात्र या ठिकाणी कैलास भोईर केके यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. तर विद्यमान सरपंच भिनार गाव भरत जी घाटाल यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आहे. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर प्रभाकर भोईर. समोर आपण महेश वारेला पाहतोय. तो नॉन स्ट्राईक एंडला राजू कुडबा. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही आहे. अतिशय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. भिनार टीमने 57 धावा जरूर उभ्या केल्यात. मात्र टीम पोगावला देखील हलक्यात घेऊन चालणार नाहीये. त्या टीम मध्ये देखील भरपूर चांगली फलंदाजी आहे, हे मात्र लक्षात घ्यावं लागेल. यस, षटकातील पुढचा बॉल. बॅटची कडा. सुधीर भोईर झेल खाली. झेलच्या स्वरूपात पहिली विकेट. फलंदाज बाद महेश वारे. बॅक टू द डगआउट. चालू हंगामाचा विचार केला तर अगदी भन्नाट फॉर्म आपल्याला प्रभाकर भोईर यांचा पाहायला मिळतोय. प्रत्येक वेळेस पहिलं षटक फेकत असताना मात्र एक चांगली सुरुवात आपल्या टीमला करून देत असताना पुन्हा एकदा मात्र तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून पहिली विकेट काढली. त्या ठिकाणी फलंदाज महेश वारे डक 0 धावसंख्येवर बाद झालाय. या मॅचचा विचार केल्यानंतर तर नक्कीच अशोक म्हात्रेचा रोल अगदी महत्त्वाचा असेल. टीम भिनार देखील जाणून आहे की अशोक म्हात्रेचा योगदान टीम पोगावसाठी किती महत्त्वाचं आहे. नक्कीच अशोक म्हात्रेची विकेट जी आहे ती भरपूर इम्पॉर्टंट असेल. त्यानंतर सोमनाथ देखील चांगला आहे खेळाडू, चांगली फलंदाजी करू शकतोय. हनुमान पाटील यांच्या माध्यमातून देखील टीम पोगावला भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, यात काही शंका नाही आहे. नवीन फलंदाज बालाराम मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण बालारामला पाहतोय. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आमच्या मुख्य व्यासपीठ एंड कडनं वळतोय. षटकातील पुढचा बॉल विथ कॅप गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉलचा खेळ झालाय. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. एक मोठी विकेट पाहायला मिळाली. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी विशाल भोईरचं चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच हे मात्र तुम्हाला जरूर पाहायला मिळेल, कारण होम ग्राउंड घरेलू मैदान भिनार टीमचं नक्कीच सकाळचं सत्र ज्यावेळेस या ठिकाणी भिनारचे काही वयस्कर लोक होते, चर्चा चालू होती की गावावर झुंजले नाही तर काय फायदा. षटकातील पुढचा बॉल.
या वेळेस मिस टाइम झालाय. बॉल हवेमध्ये. विशाल भोईर झेल खाली. झेलच्या स्वरूपात दुसरी विकेट. फलंदाज बाद राजू कुडवा. अठ्ठावन्न धावा ठोकायच्या आहेत जय हनुमान पोगाव टीमला. मात्र त्या ठोकत असताना सुरुवात हवी तशी झाली नाहीये. काय कमालीचं षटक फेकलं जात आहे प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून. अचूक टप्पा नियंत्रित गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून. सुरुवात चांगली तर शेवट चांगला. मात्र मित्र क्रिकेट आहे पूर्णपणे अनिश्चिततेचा खेळ आणि या अनिश्चिततेमध्ये वार पलटवार तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत वार तर झालाय परंतु पलटवार टीम पोगाव करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. इन ॲट 4 नंबर 4थ्या क्रमांकावरती लक्ष्मण मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा जबाबदारी वाढले या ठिकाणावरनं. या दोन खेळाडूंच्या बॅटमधून धावा येतील का. षटक क्रमांक पहिला चालू आहे. ज्या षटकामध्ये सुरुवात तर अप्रतिम आपण पाहतोय टीम बिनारच्या माध्यमातून. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण लक्ष्मण नवीन फलंदाज जो डावखुरा खेळाडू आहे त्यासाठी ऑन साईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाहतोय तर एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन सीमारेषेलगत देखील पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. बाकी सर्व क्षेत्ररक्षक जे आहेत ते इनफिल्डच्या आतमध्ये. षटकातील पुढचा बॉल प्रभाकर भोईर पुन्हा एकदा. या बलेचा बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. मात्र बॉल जो आहे डावे स्टिक सोडून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धाव. प्रभाकर भोईर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण लक्ष्मणला पाहतोय. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल. प्रयत्नांची पराकाष्ठा. याच बॅट कट होतो त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे सुधीर भोईर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. मात्र प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. ज्या अंदाजाने पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं होतं त्या ठिकाणी. षटक क्रमांक पहिलं चालू असताना मात्र धावफलकावर आहेत 3 धावा. 2 विकेट्स आतापर्यंत गेल्यात. जय हनुमान पोगाव संघ आपण पाहतोय. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे या षटकातील. नक्कीच डीटी ग्राउंड भिनार भावालकरांचं हे आयोजन जय हनुमान चषक आपण या ठिकाणी अनुभवतोय. या चषकातील हा शेवटचा अंतिम दिवस. आज मात्र या स्पर्धेचा विजेता कोण या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. समोर बालाराम. या वेळेस बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. धावफलकावर आहेत 2 गडी बाद. धावफलकावर आपण पाहतोय फक्त आणि फक्त 3 धावा. अगदी शांत संत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. लवकरात लवकर आपण टॉस साठी यायचं आहे. नक्कीच वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा अन्यथा काही षटकांचा खेळ जो आहे तो आम्हाला कमी करावा लागेल. टॉससाठी यायचं आहे लवकरात लवकर. बिग फाईट मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सुनील पाटील आमचे साथी समालोचक आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. सुधीर भोईरचा पहिला बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. 1 धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. भगवान गुलबी यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी. नक्कीच मात्र रन आउटची विकेट. फलंदाज बाद बालाराम. हॅलो धन्यवाद. आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. जयदुर्गा टेमगरपाडा विपक्षात
सोनादेवी टेमघर असा टॉस केला जातोय. आमच्यासोबत मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. तर नाण्याची पहिली बाजू जय हनुमान चषक, तर नाण्याची दुसरी बाजू 40+ भिवंडी ग्रामीण. नाना भोईर यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. जय दुर्गा टेमघरपाडा टीमकडून दिला जातोय कॉल. भिवंडी असा कॉल होता. नाण्याची बाजू जय दुर्गा टेमघरपाड्याच्या बाजूने लागले. मी दादांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं. टॉस जिंकलाय. जास्त वेळ न दवडता कारण की मैदानात मॅच चालू आहे. बॉल फर्स्ट. क्षेत्ररक्षण निवडले गेले. दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस मध्ये न्यूज असे आहे, जय दुर्गा टेमघरपाडा टीमने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इन्व्हाइट केले दुसऱ्या मॅचमध्ये बॅटिंग करण्याकरिता सोनादेवी टेमघर या टीमला. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. हॅलो, थँक्यू व्हेरी मच सुनील. बोलिए अपन पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नक्कीच जब समंदर में उतरे तो किनारा भी आएगा और वक्त का क्या, आज तुम्हारा है तो कल हमारा भी आएगा. मात्र या मॅचच्या माध्यमातून चांगली वेल कोणाची असेल हे देखील आपण पाहूया. सुधीर भोईर पुन्हा एकदा या भले श्रीवास अटॅम्प करण्याचा प्रयत्न चुकी झाली आहे त्या ठिकाणी. नक्कीच फटक्यामागे चुकीची निवड आपण पाहतो. यष्टीरक्षक देखील बीट झाला होता परंतु धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. चेंडू मागे कोणत्या प्रकारची खराबी नव्हती. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुधीर भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. बीट केलं होतं त्या ठिकाणी हनुमान पाटीलला. षटकातील पुढचा बॉल सुधीरच्या माध्यमातून देखील चांगली सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे. सुधीर पुन्हा एकदा या वेळेस मात्र सफल होऊन फटका सजवलाय. मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, वन बाउन्स ओव्हर द लाईन, गुड शॉट, चौकार. अतिशय चांगला फटका मैदानाच्या आतमधून आपण पाहतोय. हनुमान पाटीलच्या बॅटमधून निघणारा हा पहिला चौकार. 4 ने धावफलक पुढे सरकलाय. 10 कदम, 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 58 धावांचे एक मोठं लक्ष. नक्कीच या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आत्ता मात्र आपला गिअर चेंज करावा लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट तुम्हाला सोडावे लागतील कारण हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे. टीम पोगावचा विचार केला तर त्या उलट टीम भिनारच्या माध्यमातून सुरुवात चांगली झाली आहे. आतापर्यंत गोलंदाजी देखील भरपूर चांगली आपण पाहतोय. खास करून पहिलं षटक, ज्या षटकाच्या माध्यमातून काही कमालीची सुरुवात प्रभाकर भोईर यांनी करून दिली होती. सुधीर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल समोर आपण हनुमान पाटील हनीला पाहतोय. या वेळेस स्विच इट करण्याचा प्रयत्न. हा तर हनुमान पाटीलचा ट्रेडमार्क आहे. त्याचा आवडता फटका आपण त्या ठिकाणी पाहतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच यस, रनआउटची विकेट. लक्ष्मणला मैदान सोडावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या आणि त्यानंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नक्कीच हा तर एक रणनीतीचा भाग आहे कारण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये यस, थिंग्स ऑफ डेव्हिल अँड डेव्हिल इज देअर. अशोक म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. भरपूर साऱ्या अपेक्षा टीम पोगावच्या पाठीराख्यानं अशोक म्हात्रेच्या बॅटमधून असतील यात काही शंका नाही आहे. कारण 58 धावा जर चेस करायच्या आहेत तर मात्र अशोक म्हात्रेचं मैदानात असणं, विकेटवर असणं खूप महत्त्वाचं आहे कारण त्याच्याकडे भरपूर मोठी ॲबिलिटी आहे. नक्कीच ती क्षमता या ठिकाणी सिद्ध करेल का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर दिनेश भोईर येतोय. फलंदाजी करत असताना तर वैयक्तिक 27 धावा ठोकल्या होत्या. मात्र गोलंदाजी करत असताना कशा प्रकारची गोलंदाजी करेल हे आपल्याला पाहावं लागेल. यस, व्यासपीठावर योगेश नाना दादा वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. संजय चौधरी हे देखील उपस्थित झाले आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे, वेलकम. नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅचमध्ये आपण त्यांना इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत.
प्रकाशजी केने हे देखील व्यासपीठावर उपस्थित झाले आहेत. या सानंता ज्यांना आपण काल ॲक्शनमध्ये पाहिला होता, वेलकम, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. दिनेश भोईर बॉलिंग ट्रॅकवर. धावफलकावर झाल्या आहेत 12 धावा. मात्र अजून येणाऱ्या 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलवर 46 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच भरपूर सारे प्रेक्षक टीम भिनारच्या बाजूने देखील आपण पाहतोय आणि त्यामध्ये खास वैशिष्ट्य मुन्ना भोईर आपण पाहू शकता प्रेक्षकांमध्ये या मॅचचा आनंद घेताना. षटकातील पहिला बॉल दिनेश भोईर. यावेळेस हा बॉल टॅप केलाय पॉइंट रिझनमधून. चेंडू डीपला जातोय. डीपला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकेरी दुहेरी धावांमध्ये काही फरक पडणार नाहीये टीम भिनारला, कारण या ठिकाणावरनं जे लक्ष्य आहे ना ते लक्षात घेऊन या ठिकाणावरनं फलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. हवाई मार्गाचा वापर सातत्याने तुम्हाला मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे. 13 धावा धावफलकावर. पहिल्या 13 बॉलचा खेळ झालाय आणि 13 मध्ये 13 आतापर्यंत बनल्या आहेत. दिनेश भोईर पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल केला जात आहे. हनुमान पाटीलसाठी ऑनसाईडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. यस, पहिली वॉर्निंग टीम भिनारसाठी आली आहे. वेळेसंदर्भात पहिली वॉर्निंग या ठिकाणी दिली गेली आहे. आता मात्र वॉर्निंग नसेल, पॅनलाइज केलं जाईल. चला वेळ आपण वाचवा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस मात्र पुन्हा एकदा स्विच करण्याचा प्रयत्न. नक्कीच खास करून या फटक्याचा विचार केला ना तर हानीचा हा ट्रेडमार्क आहे. सातत्याने हनुमान पाटील हे फटके खेळत असतो, परंतु यश मिळत नाहीये त्या फटक्यामागे. एकच धाव, एकपेक्षा आधी एक, काही एक नाही. आता मात्र अशोक म्हात्रे समोरच्या दिशेने आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आलाय. तर दिनेश भोईर पाहूया कशा प्रकारे चेंडू हाताळेल. षटकातील पुढचा बॉल. जे अतिरिक्त खेळाडू आहेत ना भिनार टीमचे त्यांनी बसून घ्या. यावेळेस परिपूर्ण बीट केलंय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नक्की सकाळचं सत्र प्रॅक्टिस सेशन मध्ये दिनेशने देखील माझ्यासोबत चर्चा केली होती या संदर्भात. ऑफस्टिक सोडून चेंडू हाताळण्याचा प्रयत्न असेल आणि तेच मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. दिनेश भोईर पुन्हा एकदा. यावेळेस मात्र जोरदार अपील, पंच सहमत नाही आहेत. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस हा बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. मात्र ही ती वेळ नाही आहे सिंगल डबलची, कारण ज्या धावा तुम्हाला बनवायच्या आहेत ना त्या धावा मात्र सिंगल डबलने बनणार नाही आहेत. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 16 धावा धावफलकावर झाल्या आहेत. उर्वरित 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलवर 7 षटकार ठोकायचे आहेत. शेवटचा बॉल या षटकातील. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. फक्त आणि फक्त सिंगल कंप्लीट. अतिशय सुरेख षटक या ठिकाणी फेकलं गेलंय दिनेश भोईरच्या माध्यमातून. फलंदाजी करत असताना ठोकल्या 27 धावा आणि आता मात्र गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 5 धावांचं हे षटक फेकलंय. तर व्यासपीठावर जे मान्यवर उपस्थित आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतोय. भावालकरांचं हे आयोजन जय हनुमान चषक 2024. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसातील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, ज्या ठिकाणी उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलवर 41 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवर
हनुमान घाटाल. षटकातील पहिला बॉल. या वेळेचा बॉल मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अतिशय सुरेख फटका त्या ठिकाणी आपण पाहिला. अतिशय सुरेख फटका. मात्र नक्कीच चांगला फटका जरूर आलाय, परंतु थोडा उशीर झालाय असंच म्हणावं लागेल, कारण येणाऱ्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 5 बॉलवर तब्बल 35 धावांची आवश्यकता आहे. स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. किरण बालाराम भोईर यांचा हा संघ. भरपूर पाठबळ नक्कीच या संघाला किरण बालाराम भोईर यांच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहत आलोय. 5 चेंडू आणि 35 धावा. भिनार टीम थोडं वेल वाचवा, थोडं स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस बॅटची वरची गडा. नक्कीच धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. आता मात्र औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. विजयाच्या उंबरड्यावर, विजयाच्या समीप आपण पाहतोय टीम स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार. हनुमान घाटाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. पहिल्या बॉलवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय हनुमान घाटालच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी. हनुमान पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर देखील फटका फसलाय. चेंडू हवेत, स्वतः गोलंदाज जेलपर्यंत पोहोचतोय. मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. खरं तर बॉल टाकल्यानंतर अशा प्रकारच्या कॅचेस घेणं थोडं कठीण असतंय आणि हे फक्त आणि फक्त हनुमान भोईरच करू शकतो. परंतु हा गोलंदाज जो आहे ना तो हनुमान घाटाल आहे. आज हनुमान भोईर इन ॲक्शन मध्ये नाही आहेत. मात्र नेक्स्ट मॅच, पुढच्या मॅच मध्ये कदाचित इन ॲक्शन मध्ये असतील ते. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल म्हणावा लागेल. पुन्हा एकदा फटक्यामागे चुकीची निवड आपण पाहतोय. सिंगल कंप्लीट. लीग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. अगदी विजयाच्या समीप आपण टीम भिनारला पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. मॅच फिनिश. सामना जिंकलाय स्वर्गीय बालाशेठ प्रतिष्ठान भिनार टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. जय हनुमान पोगाव. टीम टेमगरपाडा आणि टीम टेमगर चे कॅप्टन आपण आपली ऑफिशियल जी आहे नक्कीच आपण अल्पेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो, नो डाऊट अबाउट दॅट, ज्याच्या बॅटमधून आल्या 27 धावा, सोबतच एक षटक फेकलं होतं. त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा